नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024, कोक्कारी रेल्वे कट सुवर्ण महोत्सव आणि बऱ्याच गोष्टींबद्दलचं जे काही प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, असे प्रश्न आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता, म्हणजे तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची सखोल माहिती मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्याच्या या लेक्चरला. बघा, आजच्या लेक्चरमधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे? प्रश्न पुन्हा एकदा पहा. भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह हा सराव कोठे सुरू आहे? आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. पटपट तुम्ही तुमचे जे काही मनातील उत्तर आहे, करेक्ट जे ऑप्शन आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि करेक्ट उत्तर आहे याचं लडाख या ठिकाणी सराव सुरू आहे. पुढचा प्रश्न पहा. दुसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत ने कोणते पदक पटकावले आहे? आणि तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन स्क्रीनवरती आहेत. सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि कोणतेही नाही. आणि याच्यातील करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, कांस्य पदक त्यांनी पटकवलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, तुमच्या समोर आहे मित्रांनो स्क्रीनवरती. अमन सेहरावत यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे? आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे. 55, 57, 60 आणि 63. आणि याचं करेक्ट आन्सर आहे, तुम्ही मनामध्ये बरोबर गेस केलेला आहे आणि करेक्ट आन्सर आहे 57 किलो. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या समोर. अमन सेहरावत हा ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे? प्रश्न नीट समजून घ्या आणि त्याचे ऑप्शनही तुम्हाला समोर दिलेले आहेत. 4, 3, 6 आणि 7. तर याचं करेक्ट आन्सर आहे आणि अगदी बरोबर आहे, करेक्ट आन्सर आहे 7. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात मनू भाकर सह कोणाची भारतध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे? नीरज चोप्रा, हरमनप्रीत कौर, PR श्रीजेश, अमन सेहरावत. आणि याचं करेक्ट आन्सर आहे PR श्रीजेश. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. कोकारी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, मायावती. आणि याचं करेक्ट आन्सर बरोबर दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही, योगी आदित्यनाथ. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी कोकारी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? इथे तुम्हाला ठिकाण विचारलेलं आहे. लखनौ, कानपूर, मेरठ, वाराणसी. आणि याच्यातील करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लखनौ. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारत आणि बांगलादेश सीमेवर देखरेख करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे? आणि इथं बघा तुम्हाला उत्तर दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. IPS विश्वास पाटील, IPS मनोज शर्मा, IPS विजय कुमार, IPS रवी गांधी. आणि करेक्ट आन्सर तुम्ही बरोबर दिलेला आहे मित्रांनो, IPS रवी गांधी. चला बघा, सध्या बांगलादेश जे काही प्रकरण चालू आहे याच्यावरती भारताच्या सीमेवरती एक देखरेख समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याचे अध्यक्षही तुम्हाला सांगितलेले आहेत की कोण आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हरमनप्रीत कौर, PR श्रीजेश, मनप्रीत सिंग, मनदीप सिंग. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो PR श्रीजेश. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कावा महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग 2024 मध्ये कोणी विजेतेपद पटकावले आहे? आणि करेक्ट आन्सर आहे बघा याचं
इथं ऑप्शन तुम्हाला समोर दिलेले आहेत, जपान, चीन, जर्मनी आणि भारत, आणि करेक्ट आन्सर आहे भारत. पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक सिंह दिन कधी साजरा करण्यात येतो हा प्रश्न आहे, आणि तारखा दिलेल्या आहेत ऑप्शन मध्ये, 11 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 13 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न बघा, सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेनं विकसित केले आहे? बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केला आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे, आणि याचं ऑप्शन दिलेले आहेत, IIT पवई, IIT खरगपूर, इस्रो आणि DRDO. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, DRDO यांनी फ्रंट हार्ड आर्मर असलेले बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेला आहे. आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, देशातील पहिले ग्रेन धान्य ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? बघा, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की देशातील पहिले धान्य ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेलं आहे? पंजाब, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणा. आणि याच्यातील करेक्ट आन्सर तुम्ही बरोबर मनामध्ये गेस केलेला आहे, आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, हरियाणा या राज्यामध्ये धान्याचं ATM जे आहे ते ATM लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपले आजचे प्रश्न कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुम्हाला असेच नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.